धन्यवाद बाबा. संत महात्म्यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचं हे 28वे वर्ष आणि महात्म्यांचं जे पवित्र आणि महान कार्य आहे हे कार्य मागील काळापासून अगदी दोन्ही महात्मे होते तेव्हापासून बाबांच्या निर्वाणानंतर देखील तुमच्या आमच्या हृदयस्थ असणाऱ्या चेतनाला प्रेरणा देत देत आपण इथपर्यंत आलो. आणि येत असताना या धर्ममंडपाचा आपल्याला कुठेतरी स्पर्श झाला आणि निश्चितच जानेवारी किंवा डिसेंबरचा शेवट आणि जानेवारीचा आरंभ नवीन वर्षाचा असा काळ जेव्हा येतो ना तेव्हा सर्व साधकांचे पाय आपोआप होतीकडे वळतात. कारण इथं आपलं खऱ्या अर्थानं जिव्हाळ्याचं नातं आहे आणि हे जे जिव्हाळ्याचं नातं आहे ते हृदयापासून तयार झालेलं आहे. आणि म्हणूनच संत महात्म्यांच्या या पुण्यतिथी सोहळ्यामध्ये आपण आपला सहभाग नोंदवतो. परंतु तोही नोंदवत असताना काल आम्ही जेव्हा येत होतो तेव्हा सहज विषय निघाला. प्रत्येकाचं कार्य करण्याची जी भूमिका आहे ती भूमिका संतांनी वेगवेगळ्या प्रकाराने दिलेली आहे. काही जणांना बघा, आता पत्रिका आहे इथे, त्या पत्रिकेमध्ये चक्रीय प्रवचन, विशेष प्रवचन किंवा निश्चित प्रवचन. चक्रीय म्हणजे नेमकं काय, प्रवचन नुसतं प्रवचनच म्हणजे काय, किंवा विशेष प्रवचन म्हणजे काय, जे विशेषत्वाच्या पंक्तीमध्ये जे आहे त्यांच्याकडनं आम्हाला कार्याच्या विषयी तळमळ निर्माण व्हावी हा या धर्मकार्याचा मूळ हेतू आहे. आणि विशेष कार्य नेमकं काय आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. आणि म्हणून आत्ताच आपण काही सूचना आम्हाला केल्या विश्वस्त मंडळींना. आपण गुरुस्थानी आहात, आपण आमचे मार्गदर्शक आहात, आपल्या हातात काठी आहे. ती काठी याच कारणे आहे की प्रत्येकानं शिस्तीत राहावं. कारण लौकिकाचं कार्य आणि लौकिकाच्या प्रभावाला शिस्त गरजेची आहे. अध्यात्मामध्ये शिस्त नसली तरी चालेल, कारण प्रेमात शिस्त नसते आणि शिस्तीत प्रेम नसते. लौकिकामध्ये प्रेम नसतं, परंतु हा लौकिकाच्या सांभाळत असताना आम्हा विश्वस्त मंडळींना आपलं मार्गदर्शन पावलं पावली आम्हाला प्रेरणादायी ठरतं. आणि निश्चितच आपण ज्या ज्याही सूचना मांडलेल्या आहेत त्या सर्व सूचनांचं पालन आमचं विश्वस्त मंडळ केल्याशिवाय राहणार नाही. किंवा ते करणं म्हणजे तो एक मैलाचा दगड आहे. म्हणून आम्ही तेही या ठिकाणी मोठ्या मनानं ते स्वीकारतो की खरोखर तुमच्या ज्याही सूचना असतील त्या आम्ही मान्य करू. आणि आत्ताच गुरुदेव मध्ये बाबांनी सुद्धा बोलता बोलता खूप सुंदर बोलले बाबा. आणि बोलता बोलता म्हणाले की जोपर्यंत आम्हाला अज्ञान होतं तोपर्यंत आम्हाला मेळाव्यात आनंद मिळत होता, परंतु जेव्हा आम्हाला काहीतरी सांगता यायला लागलं, आमच्यावर काहीतरी कार्य ज्ञानाची विशेष जबाबदारी पडली, तेव्हा मात्र आमच्यापासूनच आम्ही दूर गेलो. बहुतेक साधकांची ही अवस्था आज झालेली आहे. आपणच आपल्यापासून दूर गेलेलो आहोत. आणि आपल्यामधलाच आपल्यापासून दूर गेल्याचा जो दुरावा आहे तो दुरावा दूर व्हावा याच्याकरता या संत महात्म्यांनी जेही तुम्हा आम्हाला दिलेलं आहे ना ते एक रसायन ऊर्जित व्हावं, ते रसायनाची एक प्रेरणा मिळावी म्हणून या धर्ममंडपामधून आपण धावून निघावं हाच एकमेव हेतू असतो. विश्वस्त मंडळ फक्त या 3 दिवसाचा कार्यक्रम करण्याकरता निश्चित नाहीये. विश्वस्त मंडळाच्या खूप काही जबाबदाऱ्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्या जर म्हटलं तर या लौकिकाचाराच्या तर सोडा, पण कार्याच्या दृष्टीने सुद्धा आमच्या विश्वस्त मंडळावर एक विशेष काही जबाबदाऱ्या आहेत. आणि निश्चितच त्या जबाबदाऱ्यामधून आम्ही काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत. काही मार्ग आम्हाला सापडले आहेत, काही मार्ग कुंठित पण झालेले आहेत. किंवा कार्य आम्हालाही करण्याची खूप काही ऊर्जा मिळते, परंतु कार्य करायला पुढे खूप मोठी तटबंदी लागते, खूप मोठा अडथळा येतो. आणि म्हणून तो अडथळा येऊ नये याच्याकरता साधकांचा एकसंधपणा राहणं खूप मोठं काळाची गरज आहे. आणि राहिलं मालिकेतल्या कीर्तनकारांचा विषय, तर जेव्हा बाबांनी हे कार्य सुरू केलं, मी माझं मत मांडतोय, कोणी माझ्या मताची समरस असाल नसाल मला माहित नाही, परंतु त्यावेळेस खूप गरज होती. आमची ना दाजी आहे अशोकनगरला, महेंद्रामध्ये, ते आमची बात झाली. शिक्षण अजिबात झालं नाही, पण ज्यावेळेस कंपनी निघाली ना त्यावेळेस त्यांना भरती करून घेतलं.
कारण त्यावेळेस कंपनीला गरज होती, त्या कुणीच मिळत नव्हतं म्हणून त्यांना भरती करून घेतलं. त्यांना आता 2-2.5 लाख रुपये पगार आहे, पण ते ठेंगा आहे काय पण त्यांना ट्रेनिंग नाही. का त्यावेळेस गरजेचं होतं की कुणी या आणि भरती व्हा. आज तशी गरजच राहिली. डिग्री पाहिजे, आता डिग्री पाहिजे, आता दर्जा पाहिजे. कीर्तनकारांना सुद्धा, मालिकेतल्या कीर्तनकारांना सुद्धा 4 अभंग पाठ करायचे, 10 ओव्या पाठ करायच्या. कुठं तरी कोणाचं तरी इकडलं त्याचं सत्करुष्ट यायचं, याचं एक घासभर उचलायचं, त्याचं मिक्स करायचं आणि खुशाल ज्ञान सांगायचं. ज्ञान सांगण्याची गरजच नाही आम्हाला. या व्यासपीठावरून आम्ही काय करतो हे सांगण्याची गरज नाही आम्हाला. या व्यासपीठावरनं श्रीपाद बाबांनी नेमकं कार्य कोणत्या भूमिकेतनं केलं हे कळणं गरजेचं आहे आणि ते करावं याच्यासाठी अनेक कीर्तनकारांना आपण या ठिकाणी आणत असतो आणि त्यांच्याद्वारे ते ज्ञानाची जी ओघवती वाणी आहे ना ती ओघवती वाणी खऱ्या अर्थानं क्लिअर करून घेत असतो. परंतु बहुतांशी काय होतंय आता मालिकेमध्ये सुद्धा जसं बाहेर आहे तसंच आहे. मी त्या दिवशी संदीपान महाराज होते, त्यांच्याशी चर्चा केली तर ते सहज बोललो, म्हटलं बाबा वर्षाला किती कीर्तनकार तयार होतात महाराज? त्यांनी मला आकडा सांगितल्यावर मी तोंडात मारून घेतलं, कमीत कमी 20,000. किती कीर्तनकार तयार राहिले? मग त्याच्यात आपले आले त्यांचे आहे, कारण आपले त्यांचे आज आपणच मुळात मोठा बाण घालून ठेवला, ते त्यांचे हे आपले. तो जाऊ लागला, तो मोठा खेळच आहे. परंतु 20,000 कीर्तनकार तयार झाले एका वर्षात. दुसऱ्या वर्षात 20 मरतील किती? 20,000 मधून मरतील किती? 50 मरतील. पुढे संख्या वाढणार, पुढे संख्या वाढणार. मग हे एवढे वाढल्यावर तुम्हाला खात्रीनं सांगतो पुढे पुढे कीर्तनकारांमध्ये मारामाऱ्या होऊन पण होती तारखावर. एवढा मोठा घोळ होणार. तो घोळ होऊ नये याच्याकरता आपलं ज्ञान आपल्याला समजलं पाहिजे. मला आलेला अनुभव हा इतरांना आला पाहिजे. मला आलेला अनुभव मी इतरांना देण्याकरता प्रयत्न केला पाहिजे. ही विशेष कार्य करण्याची जबाबदारी आपल्या मालिकेमधल्या सर्व कीर्तनकारांची आहे. इतर कीर्तनकारांपेक्षा आपण विशेष आहोत, कारण आपल्यामध्ये विशेष असं काहीतरी ज्ञान सद्गुरु कृपा प्रसादाने मिळालेलं आहे आणि म्हणून ते ज्ञान आपण वाढवत न्यायचं आहे, ते कार्य वाढवायचं आहे आणि ती भूमिका घेऊन विश्वस्त मंडळ या कार्यावर उभं आहे. आपण पुढची सूचना केली की तरुणांच्या हाती हे दिलं पाहिजे. मुळात परमार्थ हाच तरुणांचा आहे. हे डंगरे डुंगरेच काही कामच नाही. आम्ही पण आता उतरत्या काळाला जाऊ ना गावा तरुणांचंच आहे. क्रांती ही तरुणांकडनं झाली आहे, म्हाताऱ्यांकडनं झाली नाही. परंतु म्हाताऱ्यांनी विचाराची जी प्रेरणा आहे ना ती प्रेरणा तरुणांच्या ठिकाणी जागवली तेव्हा क्रांती झाली आहे. म्हणजे जुनी माणसं जी आहेत त्यांचे विचार घेऊन नवीन पिढीनं या कार्याचा डोलारा उभा करावा आणि त्या अन्वये हे कार्य वाढत जावं या भूमिकेतला हा आमच्या विश्वस्त मंडळाचा प्रयत्न आहे. बाकी दरवर्षी आपण मोठ्या भक्तिभावाने या धर्ममंडपामध्ये येतात, भक्ती रसामध्ये न्हावून निघतात आणि न्हावून निघत असताना मनामध्ये एक समाधान आपण घेऊन जातात. त्याबद्दल श्रीमद सच्चिदानंद श्रीपाद महाराज ट्रस्ट गोटी आपलं कायम ऋणी राहील आणि दरवर्षी असंच पवित्र या धर्मकार्याला आपण सहकार्य करावं आणि सहकार्य करून या कार्यामधून सद्गुरूंच्या उत्तरा येण्याचा कसा प्रयत्न करावा. एवढंच मी सद्गुरूंच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझे 2 शब्द सांगतो. परत एकदा आपण वेळातला वेळ काढून कालपासून या ठिकाणी उपलब्ध झाला, हजर झाला, सद्गुरूंच्या प्रती असलेली आपली निष्ठा आपण या ठिकाणी उद्दिंगत केली, त्याबद्दल आम्ही त्रिवार तुम्हाला धन्यवाद देतो. जय. धन्यवाद. आपला जो उद्घाटन समारंभ आहे तो संपन्न झालेला आहे आणि आपलं जे उद्घाटन कीर्तन आहे आपला उद्योन्मुख तरुण नगरनिवासी भिंगार हे जिथं स्वतः दोघे बाबा ज्यावेळेला जायचे त्या भिंगारच्या ओंकार महाराज बाबत यांचं उद्घाटनपर कीर्तन लगेच सुरू होत आहे. टाळकरी मंडळी कृपया टाळ घ्या. ज्यांना गायन करता येत असेल त्यांनी माईकवर जा आणि लगेच आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया.